साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव आणि गटनेते श्रेया परब यांनी पत्रकार परिषद घेत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सभापती नूतन आईर यांच्यावर हल्लाबोल केलाय. सभापती तिकडे गेल्या तरी सत्ता आपलीच असून याची प्रचिती लवकरच दिसेल असा दावा त्यांनी केलाय. आजच आपण प्रसार माध्यमातून बघितलं की सभापती कुडाळचे सभापती भाजपमध्ये प्रवेश. कुठल्याही प्रकारचा शिवसेनेला फरक पडत नाही. ही आमची सभागृहामध्ये 10 सदस्य आमचं बहुमत आहे आणि कुडाळ पंचायत समिती ही शिवसेनेचीच आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का म्हटलं तर आम्ही ते मानत नाही. कारण नूतन आईर या काँग्रेसच्या हातचिन्हावरती निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्याने स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेमध्ये फक्त पदासाठीच प्रवेश केला. तर नागेश आईरनी त्यापूर्वी प्रवेश केला होता. परंतु नागेश आईर यांनी पदाची अपेक्षा केली तर आपण मतदान करू असं सांगितल्यानंतर, विनंती केल्यानंतर आमच्या नेत्यांनी त्यांना सभापती पदाची उमेदवारी दिली आणि आमच्या सर्व सदस्यांनी त्यांना सभापती म्हणून निवडून आणलं होतं. सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य आपल्या विभागातील प्रश्न मांडत होते, परंतु सदर प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्याची त्यांची तयारीच नव्हती, की सक्षम नव्हते हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे त्यांना वाटते की ते खच्चीकरण करत होते. त्यामुळे खच्चीकरण अशा प्रकारचं आमच्या सदस्यांकडनं केव्हाही झालं नाही, हे आपल्याला ज्ञातच आहे. आम्ही भ्रष्टाचार केला असं आम्ही म्हटलेलंच नाही. त्यांनी राजन नाईक यांनी भ्रष्टाचार केला असं म्हटलं की पंचायत समितीमध्ये नाही. आईर दाम्पत्याने भ्रष्टाचार केला असेल तर आपण बाहेर काढू असं म्हणतो. आईर दाम्पत्यांना सवयच आहे इकडून तिकडे उड्या मारण्याची, गणकासारखी पाण्यात जायचं परत वरती यायचं, अशा प्रकारची त्यांची आतापर्यंतची ख्यातीच आहे. आणि मी आईर दाम्पत्यांना शुभेच्छा देतो आहे की त्याने ज्या ठिकाणी प्रवेश केला त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा, ज्यांनी प्रवेश करून घेतला त्या पक्षालाही शुभेच्छा देतो. ते काहीच नाही. पण सभागृहामध्ये आपणच त्याची साक्षीदार आहात. मी म्हणतोय ते त्याच्यासाठीच, कारण सभागृहामध्ये पत्रकार असतात. एकच सभा फक्त आमची पत्रकार बिघड झाली, कोविडमुळे पहिली सभा झाली ती. आणि प्रत्येक सभेला पत्रकार म्हणतो तुम्ही आहात. खच्चीकरण होतं की नाही हे आपल्यालाच माहीत असेल. 3 वर्षात राजन नाईक आमचे सभापती होते, राजन जाधव. त्यावेळी त्यांनी एकही प्रश्न आपल्या विभागातील उपस्थित केला नव्हता आणि त्यांना आपल्या विभागाची काळजी होती की नाही किंवा त्यांना करता येत नव्हता हेही ज्ञात नाही आम्हाला. आणि या ठिकाणी आपण सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून आता खच्चीकरण करत झालं असं म्हणतायत, हे चुकीचं आहे. नाही, शिवसेनेने बऱ्यापैकी निधी, आदरणीय खासदार विनायकजी राऊत साहेब, आदरणीय पालकमंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, आदरणीय आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी निधी येतोय आणि त्यांच्या विभागात त्यांच्या गावात लाखोनी निधी गेला. त्यामुळे हे म्हणतायत हे चुकीचं आहे. त्यांना घेण्याचं असं नाही आहे. आम्ही म्हणतोय विकास कामासाठी आम्ही त्यांना सहकार्य करणारच आहोत, परंतु त्यांना घेण्याचा असा आमचा कुठलाही विषय नाही आहे. कुडाळ तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जे काम करायचं आहे ते आम्ही विकासासाठी करणार आहोत. स्टेट बँक बसल्यासारखं वाटतच नाही, कारण सत्ता आमचीच आहे, 10 सदस्य आमचेच आहेत आणि आमदार खासदार आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी निधी आणि तालुक्याचा विकास करणार आहोत. कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. या ठिकाणी नूतन आईर ही व्यक्ती महत्त्वाची नसून संघटना महत्त्वाची आहे. त्यामुळे नूतन आईर जरी भाजपवासी झाल्या तरी आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये आम्हा शिवसैनिका आणि संघटनेवर काही फरक पडत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे त्याने उपस्थित केलं की सभागृहामध्ये सर्व आपले पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे त्यांना त्रास देत होते. परंतु एक गटनेता शिवसेनेची आणि एक सहकारी म्हणून मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की त्या सभापती झाल्यापासून त्या कोणती व्यक्ती आहेत हे न पाहता त्या शिवसेनेच्या सभापती आहेत, त्या खुर्चीचा सन्मान ठेवून मी त्यांच्या प्रत्यक्ष कायमस्वरूपी पाठीशी राहिलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा मी त्यांचा अमान्य करते. दुसरं म्हणजे त्या सभापती पदासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश त्याने केलेला होता हे यावरून सिद्ध होतं. आणि आज कुठेतरी मुदत संपली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागत असेल अशा भावनेतून त्या भाजपवासी झाल्या. जरी त्या भाजपवासी झाल्या
तरी आम्ही सर्व शिवसेनेचे 10 सदस्य या ठिकाणी आहोत, त्यामुळे आमचं बहुमत आहे. त्याचप्रमाणे उपसभापती हे या ठिकाणी आमचे शिवसेनेचे आहेत. यांच्या माध्यमातून आम्ही विकासासाठी या तालुक्यामध्ये सर्वजण 10ही जण कटिबद्ध आहोत. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. आमचे सन्माननीय या ठिकाणी खासदार विनयजी राऊत साहेब आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत. या कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या भागामध्ये येत आहे आणि यापुढे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या तालुक्यामध्ये नक्की मिळेल आणि आम्ही सर्व सदस्य आपापल्या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू असं या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि पुढे नूतन आयर मॅडमना भाजपशी झाल्या त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देते, यांच्या पक्षाने शुभेच्छा देते आणि त्यांना कुठेही घेरण्याचा किंवा काही करण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही. तर त्यांना आम्ही सहकार्य नक्की करू, पण ज्या ठिकाणी आमचे जनतेचे प्रश्न असतील आणि त्या ठिकाणी आम्हाला जर त्या ठिकाणी सभागृहामध्ये एक जर न्याय मिळत नसेल त्या ठिकाणी त्या प्रश्नावर आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त आक्रमकपणे भूमिका मांडून त्या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. पक्ष सदस्य असले ते नागेशाही टोटली माझ्या संपर्कात असणं मानलं आणि कुठे काय केलं, कुठे काय नाही, कुठे काय झडपलं हे सर्व मला माहीत आहे आणि ज्ञात आहे. वेळ पडली तर मी ह्या विषयावरती आज गावणार आहे त्या विषयावरती आणि पत्रकारांना किंवा येणाऱ्या सभेमध्ये ते सगळं सादर करणार आहे. तसंच मला वाटतं आमच्यावरती काल त्यांनी आरोप केले की आम्ही ज्या सगळे सदस्य आमचे 9-10 सदस्य 11 सदस्य आम्ही होतो त्याचं खच्चीकरण करत होतो. मला त्यांनी एक सांगावं की केव्हा खच्चीकरण केलं. आम्ही मला वाटतं संघटनात 80% समाजकारण आणि 80% राजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण शिवसेनेचं वेदवाक्य आहे आणि आम्ही मूळ शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्या शिवसेनेचा सभापती ह्याचं खच्चीकरण करणं हे आम्हाला शोभत नाही आणि आम्हाला वैठकीत तसे आदेश पण होते. कारण ज्या दिवशी आम्ही त्याचा सभापती बसवलं त्यावेळी मला वाटतं नागेशाही आमच्या घासदारांची आमची गुप्त बैठक झाली. त्या बैठकीत नागेशाही अक्षरशः रडत होते आणि मला माझ्या स्वाभिमान पक्षाने माझ्यावरती अन्याय केला. मला 8 दिवसासाठी सभापतीपद द्या हे माझं आमच्या समोरचं वाक्य. त्या साक्षीदार आमचे सगळे सदस्य आहेत आणि त्यांनी सांगावं आणि त्यातून आमचे उठून गेले. आम्हाला वाईट वाटलं. ठीक आहे आणि आमदार साहेबांनी सांगितलं त्याला एक चान्स आपण देऊया 6 महिन्यासाठी. 1 महिना वेळ मागत होते पण 6 महिन्यासाठी आपण सभापतीपद देऊया आणि सभापतीपद दिलं. आम्ही त्याला मान सन्मान दिला. मला वाटतं प्रत्येक सदस्य सभापती बसल्यापासून आम्हालाच त्यांनी डावललं. आमच्या कुठच्याही सदस्यांना शिवसेना सदस्यांना त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. बरेच वेळी तिथे गुपचित बैठका व्हायच्या खाते. मी काल त्यांचा उल्लेख पण केला की आपले स्वतः ते ठेकेदार आहेत. मला सांगावं सरपंच किती लाखाची गाडी फिरवू शकतो. त्यांचा व्यवसाय काय आहे. मग गेली 10 वर्षे सरपंच मग कसे पैसे येतात मला माहीत आहे. मी या तालुक्यात 34 महिने सभापती पद स्वीकारलं आहे. पदावरती त्या होतो आणि ते सरपंच होते. त्यामुळे मला सर्व गोष्टी माहीत आहे आणि वेळ आल्यानंतर मी तो सर्व विषय काढणार आहे. आणि माझ्यासोबत माझ्या संघटनेची ताकद आहे. आमच्या पालकमंत्री आहेत, त्याचे आमदार आहेत, आमचे खासदार साहेब आहेत आणि मी सांगतो त्यांना आमच्या शिवसेनेमध्ये आल्याच्या अगोदरपासून नागेंद्र परब साहेबांनी त्या मतदारसंघाचे विद्यमान आपले जिल्हा परिषद सदस्य आहे. मला भरघोस निधी त्या गावामध्ये दिलेला आहे. मी स्वतः आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांचे पण निधी त्याला काही दिलेले आहे. कारण मी त्याला पुरवण्याची दाखवू शकतो. त्यामुळे त्यांनी सांगू नये की आम्ही भ्रष्टाचार कुठे केला आणि कुठे नाही. मला माहीत आहे आम्ही वेळ आल्यानंतर सगळं भ्रष्टाचार किंवा काय झाले त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये मी पंचायत समितीत म्हणणार नाही की पंचायत भ्रष्टाचार झाला आहे. कारण पंचायत येऊन ते 10 महिने झाले. त्यामुळे झाले ग्रामपंचायतीमध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार. मी आणि एक आवाहन करतो की आमच्या जीवावरती शिवसेनेच्या 9 सदस्य मिलिंद 10 आणि ती 11 म्हणून ती निवडून आली. मी त्याला चॅलेंज करतो की त्यांनी राजीनामा द्यावा आता आणि परत भाजपचा सभापती होऊन दाखवावं किंवा आमच्यातलेही सदस्य त्यांनी फोडून दाखवावं. आम्ही शिवसेनेचे 10 सदस्य आम्ही आहोत त्यातलेही सदस्य फोडून दाखवा. एवढंच मी त्यांना आवाहन करतो. आता सगळे ऑफलाईन झालेली मीटिंग आहे. ऑनलाईन मीटिंगमध्ये आमचं नेटवर्क मिळत नाही काय नाही आणि
ज्यावेळी काही पुरावे सादर करायचे असेल तर सभागृहात पाहिजे, मग सभागृहात आम्ही सादर करू ते पुरावे. यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना हे मतदान केलं आणि सभापती केले. 6 महिने झाले तरी ते दिलं नाही, 9 महिने झाले तरी त्यांच्यानी राजीनामा दिला नाही. आता राजीनाम्याची वेळ आली त्यावेळी त्यांच्यानी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना सवयच आहे की ह्या तळ्यातून त्या तळ्यात बेडकासाठी उद्या मारायच्या. त्या उद्या सकाळी सुद्धा ज्यावेळी निवडणुका परत येतील त्यावेळेस दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन सुद्धा त्यांची सवयच आहे की त्यांना ते काही होत नाही. फक्त एवढंच की आपल्या स्वाभिमान त्यांनी कसा विकला हे त्यांना सिद्ध करून दाखवलं आणि त्यांच्यावरती विश्वास किती दाखवावा हे पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं. माझी त्यांना एकच विनंती आहे की ज्या कुठल्याही पक्षात जा पण एक स्वाभिमानाने जगा, स्वाभिमान स्वतःचा विकू नका, एवढंच मी सांगते आणि थांबते. आम्ही 6 महिला सदस्य असतानाही त्यांना हे पद आमच्याकडून देण्यात आलं, त्यांना योग्य मान सन्मान देण्यात आला, परंतु तो स्वीकारण्याची त्यांची तेवढी कुवतच नव्हती. त्यामुळे त्यांनी कदाचित भाजपमध्ये प्रवेश केला असेल. त्यांचा हा प्रवेश हा केवळ स्वार्थापोटी झालेला आहे सिद्ध होतं, कारण त्यांनी शिवसेनेत जेव्हा त्यांनी प्रवेश केला तो सुद्धा त्यांनी पदासाठीच केलेला प्रवेश होता. त्यांच्याकडून वारंवार आरोप होतोय की आमच्या सर्व सदस्यांकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. परंतु मी असं म्हणेन की विकास कामासाठी भांडणं किंवा विकास कामाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करणं हे आमचं कामच आहे. तेवढेच प्रश्न फक्त सभागृहात उपस्थित केले गेले, परंतु त्यांनाही त्यांच्याकडून योग्य उत्तरं दिली जात नव्हती. त्याला खच्चीकरण मी असं म्हणणार नाही. त्यांच्याकडून त्यांना योग्य प्रत्येक वेळी सहकार्यच करण्यात आलं, परंतु ही सहकार्य त्यांची तेवढी भावना किंवा त्यांना हे सहकार्य त्यांना समजलेलं मला दिसत नाही. एकूणच त्यांच्या प्रवेशावरून असं सिद्ध झालेलं आहे की त्यांना फक्त पदाचा हव्यास आहे आणि हा हव्यास भागवण्यासाठी ते कुठल्याही थराला पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांनी ज्या पक्षात ते गेले आहेत इथून पुढे जिथे जातील तिथे तरी त्यांनी प्रामाणिकपणे राहावं अशाच मी त्यांना शुभेच्छा देते. शिवसेनेतून त्या भाजपकडे गेल्या याचं आम्हाला दुःख नाही, याचं आम्हाला मुळीच वाईट वाटत नाही. फक्त शिवसेनेचं हक्काचं सभापतीपद आज जाताना त्या घेऊन गेला याचं आम्हाला या ठिकाणी मनापासून वाईट वाटतंय. परंतु आम्ही त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. सभापती पद जरी गेलं असेल तरी सभागृहामध्ये आमचं बहुमत आहे. 18 पैकी 10 सदस्य या ठिकाणी शिवसेनेचे आहेत. सन्माननीय उपसभापती या ठिकाणी शिवसेनेचे आहेत. सभापती दालनामधून सभापतीच्या माध्यमातून जी काही कामं तालुक्यातील प्रश्न असतील, विकास कामे असतील ती खासदार विनायक राऊत साहेब, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून उपसभापतींच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने करू. परंतु ज्यावेळी त्या ठिकाणी सभागृहामध्ये शिवसेनेची ताकद आज कुठेतरी मागापासून विषय येतोय खच्चीकरण, परंतु आता ज्यावेळी शिवसेनेची ताकद दाखवण्याची या ठिकाणी वेळी निश्चितपणानं शिवसेनेची ताकद या ठिकाणी सभागृहामध्ये दाखवली जाईल. उपसभापती महोदयांनी म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी विकासाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी निश्चितपणे सभापतींना या ठिकाणी सहकार्य केलं जाईल. परंतु तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेण्याची या ठिकाणी शिवसेनेची तयारी आहे आणि ती दाखवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.